पाकिस्तानशी संवादाची दारं कायम उघडी ठेवायला हवीत हे विधान कुठल्या काँग्रेसच्या पुरोगामी चळवळीतल्या किंवा अन्य कोणी नाही तर थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी केलं। 26/11 पुलवामा आणि पहलगामसारख्या जिहादी अतिरेकी हल्ल्यांचा उल्लेख करत पाकिस्तानवर त्यांनी टीकाही केली। मात्र त्याचप्रमाणे लोकांचा जनतेचा जनतेशी संवाद राहायला हवा। जरी लष्कर आणि राजकारण्यांवर आपला पाकिस्तानातला विश्वास नसला तरी संवादाची खिडकी कायम उघडी ठेवली पाहिजे असं मत त्यांनी मांडलं। व्यापार, व्हिसा आणि सांस्कृतिक संबंध सुरू ठेवण्यावरही त्यांनी भर दिला। सध्या मोदी सरकारनं पाक विरोधात घेतलेल्या भूमिकेच्या विरुद्ध असे संघाचं मत असल्यानं आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानातून अमन की आशाची कबुतरं उडू लागणार का असा मुद्दा आहे। If the Pakistan is the pinpricks it's trying to give, like in Pulwama, etc., we have to answer wholesomely according to the situation. Because the security and self-respect of a country and nation has to be protected, and the government of the day should take note of it and take care of it. But at the same time, we need not close the doors. We should always be ready to engage them in dialogue. That's why diplomatic relations are maintained. Okay. Trade and commerce goes on. Yeah. Visas are being given. So that we should not stop it. But because there should be a window for always for a dialogue. आणि आपल्यासोबत आहेत लालकृष्ण अडवाणी, जे उपपंतप्रधान होते, त्यांचे राजकीय सल्लागार राहिलेले, राजकीय विश्लेषक असलेले सुधींद्र कुलकर्णी आपल्यासोबत आहे। डॉक्टर सुधींद्र कुलकर्णी सर, भारत पाकिस्तानमध्ये कितीही विरोध असला तरी सुद्धा संवाद कायम राहायला पाहिजे या भूमिकेचे आपण फार पूर्वीपासून होतात, अगदी टीकाही आपण सहन केली आणि आता थेट संघाचे दत्तात्रय होसबाळे म्हणतात की असा संवाद कायम ठेवला पाहिजे। आपण कसं पाहता? धन्यवाद प्रसन्नाजी। श्री दत्तात्रय होसबाळे यांचा जो स्टेटमेंट आलेला आहे याचा मी 100% स्वागत करतो। भारत आणि पाकिस्तान हे शेजारचे देश आहेत। पाकिस्तान फक्त शेजार नाही आहे, इट्स पार्ट ऑफ आवर कल्चरल सिव्हिलायझेशनल फॅमिली। म्हणून लोकांमध्ये पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट, पीपल टू पीपल डायलॉग सतत ते जिवंत राहिले पाहिजेत। आता मी वर्षानुवर्षे मी हे सांगत आलेलो आहे आणि माझ्यासारख्या लोकांना हे भारतीय जनता पार्टीचे समर्थक, राष्ट्रद्रोही, गद्दार, पाकिस्तानचे एजंट असं म्हणत होते। आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नंबर 2 लीडर त्यांना सुद्धा तुम्ही राष्ट्रद्रोही म्हणणार का, हा प्रश्न आहे। बरं, आता होसबाळे यांनी जे म्हटलेलं आहे ते एकदम बरोबर आहे, कारण भारत आणि पाकिस्तान यांच्या दोन्ही देशातल्या लोकांमध्ये वैरत शत्रुत्व नाही आहे आणि टेररिझम थांबला पाहिजे, आतंकवाद थांबला पाहिजे असं म्हणणारे तिथे लाखो करोडो लोक आहेत। बरं, मी जवळजवळ 20 वेळा मी गेलेलो आहे। बरं, and there is a very strong constituency in Pakistan against terrorism, against religious extremism. म्हणून ते लोक आपले सहकारी होऊ शकतात, आपले पार्टनर्स होऊ शकतात। पाकिस्तानमध्ये टेररिझम थांबला पाहिजे, एकूण ह्या दक्षिण एशियामध्ये टेररिझम थांबला पाहिजे असं एक वातावरण आपण तयार करू शकतो। पण हे करण्यासाठी संवादाची गरज आहे। परंतु गेल्या कित्येक वर्षापासून मोदी सरकारने संवादाचे दरवाजे सर्व बंद केलेले आहेत। एकीकडे होसबाळे म्हणतात आणि जसं तुम्ही म्हणालात हे संवादाचे डायलॉगचे कायम खरंय। आता तुम्ही बघा, पाकिस्तानच्या कुठल्याही व्यक्तीला आता विजा मिळत नाहीये किंवा भारतातून पाकिस्तानला जाणाऱ्या लोकांना जाऊ ज्यांची इच्छा आहे त्यांना विजा मिळत नाहीये। देर इज झिरो ट्रेड बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान। खरंय। स्पोर्ट्स असो, क्रिकेट असो, सिनेमा असो, कला,
कुठल्याही क्षेत्रात हो. आता सहकार नाही, संवाद नाही, येणं जाणं नाही. खरंय सुधींद्रजी, हे आपल्याला आहे, आपण हीच म्हणून. अपेक्षा करू शकतो की हा संवाद सुरू राहील. मित्र निवडता येतात, शेजारी निवडता येत नाही. त्यामुळे तुमचा हा अटल सल्ला बिहारी वाजपेयीजी- जो तुम्ही तेव्हा दिला होता, ज्यावेळी टीका झाली होती, मात्र अशाच पद्धतीने पुढे जावं लागणार आहे. आणि अपेक्षा आहे आज संध्याकाळी 5 वाजता ज्यावेळी यावर चर्चा असेल आमच्या पुढारी न्यूज चॅनलवर, त्यावेळी तुम्ही पुन्हा आम्हाला वेळ द्याल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद सुधींद्रजी आपण दिलेल्या या वेळेसाठी.